नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये. आता आपण आहोत जळकोट मध्ये आणि जळकोटचे ग्रामस्थ सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय उपोषणाला बसलेले आहेत. आपण विचारूया त्यांना काय त्यांचं म्हणणं आहे नेमकं. काय सांगाल तुम्ही? खरं तर ग्रामीण भागातलं मला वाटतं पहिलंच उपोषण असावं. तुम्ही सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी आज उपोषणाला बसला आहात. गेले 20 दिवस सोनम वांगचुक जंतर मंतर वर आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाची सरकार दखल घेत नाही. आपल्याला ही जाणीव झाल्यानंतर आपण सर्वसामान्य नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे, या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. या जाणीवेतून आमच्या गावामध्ये काल प्रमुखांची चर्चा झाली आणि आपण उद्या एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करून या आंदोलनाला पाठिंबा देऊया म्हणून आजचं हे आंदोलन आम्ही केलं. काय वाटतं तुम्हाला नेमकं काय सरकारनं या आंदोलनाची दखल घेणं अपेक्षित होतं? नैतिक जबाबदारी सोडून या देशामध्ये लाल बहादूर शास्त्रींनी रेल्वे अपघात झाल्यावर राजीनामा दिला होता. शिवराज पाटील चाकूरकरांनी साधे कपडे बदल झाले की राजीनामा दिला होता. आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांनी त्या एका पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर माग डायरेक्टर फिल्मचा आला कसा म्हणल्यावर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. एवढा मोठा 20 लोक मरून नीट मध्ये एवढा मोठा घोटाळा होऊन परीक्षा दोनदा होऊन तर परत पेपर फुटतायत. याची नैतिक जबाबदारी या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी घ्यायला पाहिजे होती आणि राजीनामा द्यायला पाहिजे होता असा सगळ्या जनतेला वाटतं. खरं तर देश स्वतंत्र झाल्यापासून वेगवेगळ्या प्रश्नावर वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली, उपोषणं केली. त्या उपोषणाची दखल घेतली गेली, पण ह्या आंदोलनाची आणि उपोषणाची सरकार का दखल घेत नाही असं आपल्याला वाटतं? सरकारचा इगो फार मोठा झाला आहे. सर्वसामान्यापेक्षा सरकारचा इगो एवढा मोठा झाला आहे. त्यामुळे सरकार या आंदोलनाची दखल घेत नाही. लोकशाहीमध्ये हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न, फॅसिझम वाद आणण्याचा प्रयत्न या गेल्या 12 वर्षामध्ये चालू असलेला दिसत आहे. काय सांगाल तुम्ही? कसं बघता या सगळ्या आंदोलन? या आंदोलनाकडे जर पाहिलं तर खरोखरच देशातील लोकशाही मोडीत निघण्याचं काम हे शासन करत आहे. शिक्षक भरती असेल, शिक्षणाच्या परीक्षा असतील, बाकीच्या कुठल्या पण गोष्टी असतील, राजकीय असतील, सामाजिक असतील, त्याकडे ह्या शासनाचं गांभीर्यानं बघण्याचा दृष्टिकोन नाही. हे शासन फक्त हम करे सो कायदा, मी करतोय ते खरं आहे हे म्हणण्याच्या पाठीमागे लागले. आणि यामुळं देशाची जे काय बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय ते संविधान सुद्धा मोडण्याच्या तयारीमध्ये हे शासन आहे. आता इकडं काय बसलेले आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. काय सांगाल तुम्ही? पाऊस पडत नाही, वीज पासून अनुदान मिळत नाही, विमा मिळत नाही, तरी सुद्धा सरकारला काय त्याचं हेच नाही, म्हणजे कदरच नाही. आणि उलटा आपणच मी किती चांगला करतोय, मी किती चांगला राहतोय हे दाखवण्याचा शासन जास्त प्रयत्न करतोय. म्हणजे आंदोलनाची खरं तर वेगवेगळ्या विषयावरती आंदोलन होत गेली, उपोषण होत गेली. जे सरकार होतं पहिलं ते त्याची दखल तरी घ्यायचं, हे सरकार दखल घेत नाही. काय आता तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? असंच आंदोलन करावं लागेल आपल्याला. स्वातंत्र्यवीर केले म्हणजे लढले तसं आपल्याला लढावं लागेल आता भविष्यात. त्याशिवाय पर्याय राहणार नाही. अंग्रेजच्या काळात जसं अंग्रेजच्या काळासारखं लढावं लागतं. असं कधी झालं होतं काय आधी? नाही. या उपोषणाची, आंदोलनाची दखल घेणं सरकारनं अपेक्षित होतं, पण सरकारनं याच्याकडे दुर्लक्ष तर केलंयच. म्हणून तर आज आम्ही ह्या जळकोट गावात उपोषणाला बसलोय. कारण का आता 20 दिवस झालं सोनम वांगचुक जे उपोषणाला बसले त्यांच्यावर अतिरेक झाला, त्यांना उचलून दवाखान्यात नेलं. त्याच्या समर्थनात आम्ही आज जळकोट गावामध्ये, ह्या खेडेगावात जसं आमच्या धाराशिव जिल्ह्यात पहिलं गाव आहे आमचं हे उपोषणाला बसलं, तर त्या निमित्तानं आम्ही उपोषणाला बसलो. हे सरकार हुकुमशाहीच्या मार्गावर चाललंय सध्या, त्याचा आम्हाला खेद वाटतोय. कारण का देश चाललाय कुठं, जनता काय करायचं, काय उपोषणाला बसायचं का, विरोध करायचं का नाही, ह्याच्या पुढे करावं का नाही विरोध केला तर तुम्ही मध्ये घालावं लागलं. ह्या परिस्थितीमध्ये देश आला आता सध्या. सर्वसामान्यानं जगाचंच नाही आता सध्या. जे मोठे गबरगंड आहेत पैसेवाले त्यांनी जगाचं, बाकीच्याच काय. मग आता आम्ही जर विरोध करायला गेलो तर काय असं उपोषणात, त्याच्यासाठी तर आम्ही उपोषणाला बसलो आणि आमचं समर्थन राहणार.
हे आज तुम्ही एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलेलं आहे, आता पुढे कसं असणार आहे तुमचं पाऊल? अजून असंच उपोषणाला बसू आम्ही. जर सरकारनं दखल नाही घेतलं तर आम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे. संघर्ष करणारच आम्ही शेवटपर्यंत. आपण बघतोय खरं तर दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे, जे उपोषण चालू आहे, त्याचं लोण आता ग्रामीण भागात देखील पोहोचलेलं आहे. आणि धाराशिव जिल्ह्यातील जळकोट गावामध्ये आपण बघतोय ग्रामीण भाग आहे, आणि या ग्रामीण भागात देखील नागरिक आता सोनम वांगचुक यांना पाठिंबा देताना दिसत आहे. विश्व विशाल न्यूज साठी मी विशाल जगदाळे, जळकोट, धाराशिव.